षटक संपलं जातं। काय कमालीची गोलंदाजी हिरामन नाईकच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 5 अशी धावसंख्या। येणारे 6 चेंडूंनी आता 19 धावसंख्येची गरज। पहिलं षटक अप्रतिम षटक फेकलं यावेळेस हिरामन नाईकच्या माध्यमातून। नक्कीच आमचे हरेश मोदी सर सांगतात की बापदेव पोदी संघाचा पुष्पा हिरामन नाईक। कालच्या सामन्यामध्ये ज्यानं आपल्या वैयक्तिक गोलंदाजीच्या जोरावर सामना झुकवला होता। 18 चेंडू ते 22 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या बापदेव पोदी संघाने आणि तो सामना जिंकून टॉप 4 मध्ये दाखल झाला हा संघ। यावेळेस त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय। 12 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या जातात। येणारे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज म्हणजे 3 मोठ्या फटकांचा यावेळेस निर्वाळा करावा लागेल डाकटिर्फी संघाला। आकाश पाटील गोलंदाजीवर। येणारे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। प्रत्येक चेंडू निर्णायक चेंडू। जर पहिल्या चेंडू जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याला मात्र नक्कीच कलाटणी असेल। पहिला चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय। चेंडू निर्धाव जातोय। कमालीची गोलंदाजी 73 गोलंदाजी केली जातोय बापदेव पोदेच्या माध्यमातून आकाश पाटीलच्या माध्यमातून। दुसरा चेंडू यावेळेस मात्र झेल उडतोय। झेल खाली क्षेत्ररक्षक। काय अप्रतिम गोलंदाज क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल। चांगल्या प्रकारचं झेल पकडलाय आणि बॅक टू पॅव्हलियन होतोय। कॅच ऑफ द मॅच। येणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। धावा चेस होऊ शकतात। कोणताही चेस इम्पॉसिबल नसतं। विचार केला तर आपण वेस्ट इंडिज विपक्ष इंग्लंड फायनलचा सामना 23 धावसंख्येची गरज होती। कार्लोस ब्रेथवेटने बॅक टू बॅक 4 षटकार लगावले होते आणि वर्ल्ड कप जिंकून दिला त्या वेस्ट इंडिज संघाला। आणि तशाच प्रकारची यावेळेस फलंदाजी करत नवीन फलंदाज आदेश पाटील। येणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। आपल्या षटकातील पुढचा चेंडू तिसरा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची निर्वाळा होतोय। चांगल्या प्रकारची गोलंदाजी बापदेव पोदेच्या माध्यमातून। अजूनपर्यंत संधी 3-19। 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। समीकरण बिघडू शकते। एखादा जर खराब चेंडू आणि त्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र नक्कीच सामना बिघडू शकतोय। परंतु या आता आपण पाहतो या मैदानावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली बापदेव पोदी संघाची। 3 चेंडू फेकले जातात। 3 चेंडू मध्ये अजूनपर्यंत कोणतीही धावसंख्या खर्ची केली जात नाही। विकेटचं फॉलोअप आकाश पाटील। काय कमालीची गोलंदाजी होतोय। येणारे 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। चौथा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न। चेंडू निर्धाव जातोय। कॉपी अँड पेस्ट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण चेंडू आणि बॅटचं यावेळेस कोणतेही समीकरण होत नाहीये। मिलन होत नाहीये। चेंडू जातो निर्धाव। 2 चेंडू 19 धावसंख्या। यावेळेस डान्सिंग ऑन ग्राउंड। पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न फसला जातो। चेंडू निर्धाव जातोय। येणारा 1 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज। अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये कोणतीही धावसंख्या खर्ची केली नाही आकाश पाटीलनं। काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू या षटकातील निर्धाव षटक फेकणार का आकाश।